महाविकास आघाडीतील कोणाच्यात आता सरकार विरोधात लढायची हिंमत नाही. जयंत पाटलांच्यात पण नाही. गोपीचंद पडळकर. महाविकास आघाडीतील कोणाच्यात आता सरकार विरोधात लढायची हिंमत नाही असं विधान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. तसेच सांगली जिल्ह्याचे नेते जयंत पाटील आहेत, त्यांच्यात हिंमत आहे का सरकार विरोधात लढायची असा सवाल करत लढणं हे रक्तात असावं लागतं. हे लोक लगेच वळचणीला पळतात, त्यामुळे ते लढू शकत नाहीत अशी टीका देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. आता आपण चिंता करायची नाही, आता वळचणीला कोण जात असता साप उंदीर, पण आम्हा कुणाच्या वळचणीला जात नाही असा टोला देखील पडळकरांनी लगावलेला आहे. ते सांगलीच्या आटपाडी येथे आयोजित सत्कार सोहळ्यादरम्यान बोलत होते. 2.5 वर्ष जयंत पाटील हे सांगलीचे पालकमंत्री होते, पण जिल्हा नियोजन बैठकीला येण्याआधी मी येणार आहे का नाही हे माझ्या आमदार मित्राला फोन करून विचारायचे असा गौप्यस्फोट भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तर कोणाला यायचं ते येऊ दे, जयंत पाटील येणार आहेत म्हणतात, येऊ द्या, आपल्याला काय करायचंय, पालकमंत्री होणार आहेत म्हणतात, मग काय घरं काढणार का, त्यामुळे कोण येतं याचा विचार करायचा नाही. आपले पण दिवस येतात, ते आलेत, ते एन्जॉय करा असं मत यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेले आहे. विधानसभेचे आमदार होते, देवाभाऊंच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिले. एक सुद्धा आमदार त्यातला हटला नाही, कारण भारतीय जनता पार्टीतला कार्यकर्ता हा विचारावरती काम करतो, तो संधी साधू असू शकत नाही. आता महाविकास आघाडीची सत्ता गेली आहे, आता मी त्यावरती जास्त बोलू नये, पण गेली का नाही सांगा. कुणाच्यात हिंमत आहे सरकारच्या विरोधामध्ये लढायची? समजा आता आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील आहेत, हिंमत आहे लढायची? 2019चं भाषण आहे का? देवाभाऊ म्हणले होते मी पुन्हा होईल, पुन्हा येईन म्हणून. त्याच्यावरती कसं भाषण केलं होतं? आणि आता तुम्ही ऐकलं का नागपूरचं भाषण? लढणं एवढं रक्तात असावं लागतं. लगेच वळचणीला पळतेत ही लोक, लढू शकत नाहीत, ती हिंमत नाही. पण त्याच्यात आपण कशाला चिंता करायची? वळचणीला कोण जातं? साप उंदीर आपल्या कोणात कोण असतं वळचणीला? वाघ काय वळचणीला जाऊन बसत नाही, तो समोर येत असतो रस्त्यावरनं. ज्यांना कुणाला करायचं ते करू द्या. आता आपला संघर्ष संपलाय, कारण आता आपला नेता मुख्यमंत्री झालाय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आता काम करायचं आहे. रास्ते खुद ब खुद यायचं नाही. हे जे बोगसगिरी सगळी सुरू आहे ना, त्या सगळ्या बोगसगिरीला पूर्णपणे ठोकून काढायचं. इकडं कोण येणार आहे, तिकडं कोण येणार आहे, काय कोणाला यायचं त्यांना येऊ द्या. आता म्हणजे जयंतराव येणार, येऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. म्हणे ते पालकमंत्री होणार, होऊ दे, काय घर काढत आहे. मागे बी होता ना पालकमंत्री, 2.5 वर्ष जयंतराव पालकमंत्री होता. जिल्हा नियोजनच्या बैठकीला येताना माझ्या मित्र आमदारांना फोन करायचा, गोपीचंद येणार आहे का? मला त्या आमदारांचा फोन यायचा, म्हणे ते विचारतंय गोपीचंद येणार आहे का? अरे हा गोपीचंद नाही, कशाला चिंता करताय तुम्ही? कोण येऊ द्या आणि कोणी जाऊ द्या, आपले पण दिवस येत आहेत, आलेत, ते एन्जॉय करा ना, कशाला टेन्शन घेताय? आणि मी नाराज आहे, माझे कार्यकर्ते नाराज आहे, आपले पण लय हितचिंतक आहेत. त्याला वाटतं काय तर ह्याचं झालं पाहिजे, काय होत नसतंय. बिरोबाय, माकोबाय, बाळूमामा आहे, सगळ्यांचा आशीर्वाद आहे. काय जे होईल ते आमचं चांगलंच होईल, आमचं वाईट होणार नाही. आम्ही कुणाचं वाईट चिंतत नाही, आम्ही सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे कुणी चिंता करू नका, काही काळजी करू नका. आता भारतीय जनता पार्टीचं जे सभासद नोंदणीचं कार्यक्रम सुरू आहे, तो कार्यक्रम तुम्ही पहिल्यांदा हातामध्ये घ्या. तो कार्यक्रम आपल्याला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, आटपाडी.